तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। कारण ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही अशा महिलांना हे पैसे का मिळाले नाही याबद्दलची माहिती स्वतः सरकारने दिली आहे। तर काय आहे यामागील कारण, चला जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मिळालाच नाही, त्यामुळे आम्हाला हा हप्ता का मिळाला नाही असा प्रश्न अनेक महिला विचारत होत्या। आता या प्रश्नाचं उत्तर फक्त सरकारकडे होतं, त्यामुळे कोणीच यावर उत्तर देत नव्हतं। आता शेवटी सरकारने स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे। तर महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून यामागचं कारण सांगितलं आहे। तर आदिती तटकरे असं म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती। त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी समोर आल्या। याच माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे। आता साध्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर अनेक लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात सरकारने बंद केले आहे। आता त्या लाडक्या बहिणींची जी तपासणी झाल्यावर जर त्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना तो लाभ मिळून जाणार आहे। त्यामुळे आता तुमच्या मनातील मोठ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल।